सणाचे दिवस आहेत आणि हा एक स्पेशल पदार्थ जर बनला नाही तर काय मजा आहे. खवा किंवा मावा न टाकता अगदी झटपट आणि टेस्टी हेल्दी अशी होणारी ही आहे नारळ केसर बर्फी. चला बनवूयात. नारळ केसर बर्फी बनवण्याची अगदी साधी सोपी आणि माझ्या आजी आईची स्पेशल टिप अशी सांगते, ती म्हणजे एक मोठा पेला असा गच्च भरून घ्यायचा खवलेल्या नारळाने आणि नंतर त्यामध्ये आपण साजूक तूप घालायचं आहे. हे असं छान परतवत राहायचं आहे मिश्रण. आता ज्या पेल्याच्या किंवा वाटीच्या प्रमाणामध्ये आपण नारळ घेतलेला तो पाऊण पेला किंवा पाऊण वाटी साखर घ्यायची आहे. अगदी परफेक्ट होते वडी, छान वड्या पडतात. गरम झाल्यावर साखर विरघळायला लागते आणि आता ह्या स्टेजला यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे. ते साईसहित घ्यायचं आहे आणि टाकताना यामध्ये केसर टाकायचं आहे आणि ह्याला व्यवस्थितपैकी मंद गॅसवरती चालवत राहायचं आहे. आता यात स्पेशल एक टिप आहे, ती म्हणजे हा अशा छान सॉफ्ट व्हाव्या आतून वड्या, यासाठी यामध्ये अर्ध शिजलेलं बटाटा आपण खिसून टाकणार आहोत. आणि मग काय, याला मस्तपैकी चालवायचं आहे आणि त्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे. जसजसं हे सगळं शिजायला लागतं तसतसं हे घट्ट व्हायला लागतं आणि पॅन सोडायला लागतं आणि झालं की आपलं तयार. हे मिश्रण तयार झालं, इतकं झटपट होतं ना, अगदी छान मस्त वड्या होतात. एक भांडं किंवा एखाद्या ताटलीला मस्तपैकी ग्रीस करून घ्यायचं, त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आणि त्याला व्यवस्थितपणे सेट करायचं आहे. 2 ते 3 तासासाठी असं मस्त थापून घेऊया. किंवा तुम्हाला याऐवजी जर गणपती बाप्पासाठी करायचं असेल तर आपलं मोदक पात्र जे असतं साचा, त्याच्यामध्ये घालून याचे छानपैकी मोदकही करू शकता. अगदी मस्त होतात. आणि आता ह्यावरती आपल्याला हवं असेल तर ड्रायफ्रूट टाकायचे आणि थोडा वेळ 2 तास याला सेट झाल्यानंतर आपल्याला याला कट करायचं आहे. ही जशी मी केसरची बर्फी बनवली आहे ना, तशीच केसर न टाकता एक प्लेन बर्फी बनवलेली आहे आणि तीसुद्धा सेट करायला ठेवली आहे. दोन्ही बर्फी ज्या आहेत 2 तासासाठी आपण छान सेट होऊ द्यायच्या. सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये मुळीच ठेवायचं नाही, नाहीतर बाहेर काढल्यानंतर बऱ्याचदा या बर्फीला चेल सुटते, म्हणजे याला पाणी सुटतं. बघा किती अगदी छान वडी पडलेली आहे. अशा पद्धतीत आपण यापासून वड्या बनवू शकतो किंवा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मोदक पात्रामध्ये ह्याच्या छान मोदक करू शकतो. बघा किती छान सॉफ्ट झाली आहे ना, अशी वरनं थोडीशी अशी मस्त क्रिस्प आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असलेली अशी ही केसर नारळवडी नक्की करून बघा. ही केसर न टाकतासुद्धा करता येते, पण ड्रायफ्रूट थोडेसे घाला वरनं आणि अगदी झकास लागते. नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमच्या ह्या केसर नारळवड्या कशा झाल्यात. आणि हो, सॉफ्ट होण्यासाठी यात उकडलेलं बटाटा टाकायला मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.